मिथुन राशी रात्रीची झोप उडवणारी ती वेळ आणि येणारे हे दोन महत्त्वाचे दिवस लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ. मिथुन राशीच्या जातकांनो, गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला असं वाटतंय का की अतोनात कष्ट करूनही नशिबाची साथ कुठेतरी कमी पडते आहे? रात्रीची झोप उडवणारे विचार आणि मनात आठवण येणारी एक अनामिक भीती तुम्हालाही सतत अस्वस्थ करते आहे का? आणि आपण नक्की कुठे चुकतोय असा प्रश्न देखील वारंवार तुमच्या मनात येत आहे का? जर या ठिकाणी तुमचं उत्तर हो असेल आणि तुम्ही या मानसिक त्रासातून बाहेर पडू इच्छित असाल तर येणाऱ्या आगामी कालावधीत तुमच्या आयुष्याला एक पूर्णपणे नवीन आणि अत्यंत सकारात्मक कलाटणी देणारा ठरणार आहे. कारण आज आपण या व्हिडिओमध्ये मिथुन राशीच्या संपूर्ण अत्यंत सखोल आणि भावुक करणारी महाभविष्यवाणी सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, जे तुमच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आणल्याशिवाय राहणार नाही. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. मिथुन राशीच्या माझ्या भाग्यवान जातकांनो, तुमच्या कुंडलीत केवळ ग्रहांची वरवरची स्थिती ही महत्त्वाची नसते. खरी आणि अंतिम दिशा ठरवत असतात ते म्हणजे आपलं जन्म नक्षत्र आपल्या आयुष्याची दिशा ठरवत असतं. त्यामुळे मिथुन राशीच्या जातकांनो, तुमचं मार्गशीर्ष, आर्द्रा किंवा पुनर्वसू यापैकी जे नक्षत्र आहे त्यांचा फेरा सध्या तुमच्या मानसिक दृढ चढ उतारांवर आणि भावनांवर खूप खोलवर परिणाम करत आहे. नक्षत्रांची ही विशिष्ट ऊर्जा सध्या तुमच्या मनात कमालीची संवेदनशीलता निर्माण करत असल्यामुळे अनेकदा तुम्हाला असं देखील वाटू शकतं की जगातली सगळी दुःख आणि सगळा त्रास आणि सगळी आव्हानं तुमच्याच वाट्याला आली आहे आणि कोणीही तुमची वेदना समजून घेणार नाही. पण हा काळ नक्षत्रांच्या ऊर्जेचा एक तात्पुरता खेळ आहे आणि जेव्हा तुम्ही तुमच्या या मूळ नक्षत्रांच्या आंतरिक क्षमतेला ओळखाल तेव्हा तुमच्या आयुष्यात विखुरलेले सगळे धागे पुन्हा एकदा अत्यंत मजबूतीने एकत्र विणले जातील आणि यशाचा मार्ग मोकळा होईल. हा माझा तुम्हाला दिलेला शब्द आहे. तुमची सध्याची सगळ्यात मोठी कमजोरी आणि आव्हान म्हणजे एकाच वेळी अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करणं, स्वतःच्या क्षमतेवर आवाजावी संशय घेणं, छोट्या छोट्या गोष्टींवरून मनाचे तीव्र आणि विविध अस्वस्थता करून घेणं आणि इतरांच्या बोलण्याने लगेच दुखावून जाणं ही आहे. ज्यामुळे होतं काय, तुम्ही न कळत स्वतःच प्रचंड मानसिक छळ करून घेत आहात आणि स्वतःला मागे खेचत आहात. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, मिथुन राशीच्या जातकांनो, कमकुवतपणाच्या अगदी मागे तुमची एक अफाट आणि अद्भुत अशी आंतरिक ताकद ही दडलेली आहे, जी म्हणजे तुमची विलक्षण बुद्धिमत्ता, कठीण प्रसंगातही टिकून राहण्याची क्षमता आणि कोणत्याही बिकट परिस्थितीतून अत्यंत हुशारीने मार्ग काढण्याची तुमची लवचिकता होय. जेव्हा तुम्ही म्हणाल एखादी गोष्ट खंबीरपणे ठरवता तेव्हा जगातील कोणतीही ताकद तुम्हाला रोखू शकत नाही आणि तुम्ही अगदी राखेतूनही फिनिक्स पक्षाप्रमाणे प्रचंड मोठी झेप घेऊ शकता. आणि हीच आंतरिक शक्ती तुम्हाला या कठीण काळातून अत्यंत सुखरूप आणि मनाने बाहेर काढण्यास देखील मदत करणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. या संपूर्ण कालखंडात स्वतःला यशस्वी करण्यासाठी वेळ व चक्रांचा अचूक आणि योग्य वापर करणे हे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. कारण यावेळी चंद्राच्या पक्षापेक्षा आठवड्यातील विशिष्ट वारांचं चक्र हे तुमच्या दैनंदिन जीवनावर मोठा प्रभाव देखील पाडणार आहे. आठवड्यातील मंगळवार आणि शुक्रवार हे 2 दिवस मिथुन राशीसाठी कमालीच्या अनुकूल ऊर्जेने भरलेले आणि अत्यंत भाग्यवान सिद्ध होणार आहे. ज्यामुळे या विशिष्ट दिवसांमध्ये तुम्ही घेतलेले महत्त्वाचे निर्णय, नवीन व्यावसायिक कामाची सुरुवात, कोणत्याही पैशांचे मोठे व्यवहार किंवा अगदी कोर्ट कचेरीची कामे तुम्हाला नक्कीच आणि 100% यश मिळवून देणार आहे. आता याच्या उलट आठवड्यातील रविवार आणि सोमवार या 2 दिवसात कोणतेही आर्थिक महत्त्वाचे, धाडसी किंवा मोठे आर्थिक निर्णय घेणे हे पूर्णपणे टाळा. कारण या दिवसात मनाची होणारी अत्यंत तीव्र चंचलता आणि विचारांचा गोंधळ तुम्हाला चुकीच्या मार्गावरून नेऊ शकतो आणि मोठं नुकसान देखील यामुळे करू शकतो.
तुमच्या करिअर, नोकरी आणि व्यवसायाचा सखोल विचार या ठिकाणी केला तर आता जुन्या पारंपरिक चौकटीतून आणि तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याची खरी वेळ आली आहे. जे जातक गेल्या अनेक दिवसांपासून नोकरी बदलण्याचा गंभीर विचार करत आहेत किंवा स्वतःचा एखादा नवीन स्वतंत्र व्यवसाय करू इच्छित आहात, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत नवीन, अनोख्या आणि अनपेक्षित संधी स्वतःहून चालून आणणार आहे. सुरुवातीच्या काळात कदाचित तुम्हाला प्रचंड धावपळ करावी लागेल, प्रचंड मानसिक आणि शारीरिक मेहनत घ्यावी लागेल. पण विश्वास ठेवा की हा सुरुवातीचा संघर्ष तुमच्या भविष्यातील यशाचा सुवर्ण काळ सुवर्ण अक्षरांनी लिहिणार आहे. मात्र करिअरच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि वेगवान प्रवासात स्वतःच्या आरोग्याकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका. कारण या विशिष्ट काळात तुम्हाला डोळ्यांवर प्रचंड ताण येणे, सतत डोकेदुखी जाणवणे, मानसिक थकवा किंवा अचानक सांधेदुखीसारख्या नव्या आणि आधी कधीही न जाणवलेल्या शारीरिक लक्षणांचा तीव्र सामना करावा लागू शकतो. ज्यामुळे पुरेशी विश्रांती घेणं, वेळेवर जेवण आणि आरोग्याची काळजी घेणं ही सध्याची काळाची आणि सर्वात मोठी गरज आहे, हे मात्र तुम्ही विसरू नका. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मिथुन राशीच्या जातकांनो, आपल्याला कधीकधी असं वाटतं की आर्थिक संकट किंवा अडचण म्हणजे केवळ व्यवसायात मोठे नुकसान होणे किंवा नोकरी जाणे. पण या काळात तसं नसून मिथुन राशीच्या लोकांवर आगामी काळात एक अत्यंत मोठी आणि अनपेक्षित जबाबदारी येण्याची दाट शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आहे. कुटुंबातील एखाद्या अत्यंत जवळच्या किंवा प्रिय सदस्याच्या तब्येतीसाठी किंवा त्याच्या अचानक उद्भवलेल्या कामासाठी किंवा त्याच्या भविष्याशी संबंधित गोष्टींसाठी तुम्हाला अचानक आणि कोणताही विचार न करता मोठा आर्थिक खर्च देखील करावा लागू शकतो. हा खर्च तुमच्या आधीच्या बजेटच्या पूर्णपणे बाहेरचा असू शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक ओढाताण होईल आणि मानसिक कोंडी देखील होऊ शकते. पण मनामध्ये एक गोष्ट कायम पक्की ठेवा की ही पैशांची झालेली हानी नाही, तर हे तुमच्या कर्तव्याची आणि तुमच्यातील धैर्याची देवाने घेतलेली एक मोठी परीक्षा आहे. या काळात अजिबात डगमगून न जाता अत्यंत धैर्य आणि शांत डोकाने परिस्थितीला सामोरे जा. कारण कुटुंबासाठी आणि रक्ताच्या नात्यांसाठी केलेलं हेच त्याग तुम्हाला भविष्यात तिप्पटपटीने मानसिक शांती, अफाट समाधान आणि प्रचंड आर्थिक समृद्धी घेऊन जातील. नातेसंबंधाच्या आणि कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत देखील हा काळ तुमच्या आयुष्यात एक अत्यंत नवीन, गोड आणि सुखद पहाट ही घेऊन येत आहे. कारण जुने सगळे वाद मिटणार आहे. गेल्या काही काळापासून नात्यांमध्ये आलेला दुरावा, गैरसमज आणि तणाव आता पूर्णपणे संपणार असून तुम्हाला तुमच्या जीवनसाथीसोबत, जोडीदारासोबत आणि संपूर्ण कुटुंबासोबत अत्यंत दर्जेदार, आनंदी आणि निवांत वेळ घालवण्याची देखील सुवर्ण संधी या ठिकाणी मिळणार आहे. तुमच्यातील संवाद आणि प्रेम हे प्रचंड वाढल्यामुळे परस्परांबद्दलचा आदर अधिकच दृढ होईल आणि घरात आनंदाचे वातावरण राहील. यासोबतच कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा, आईवडिलांचा विशेष आणि पाठबळ देणारा आशीर्वाद तुम्हाला या ठिकाणी लाभणार आहे. ज्यांच्या पाठीवर असलेला हा मायेचा हात, मनापासून दिलेला आशीर्वाद हा तुमच्या आयुष्यातील अनेक मोठे विघ्न आणि संकट हे चुटकीसरशी दूर करेल. मिथुन राशीच्या जातकांनो, तुमच्या पत्रिकेतील ग्रहांचे अनिष्ट दोष, कामातील अडथळे आणि मनातील संपूर्ण नैराश्य हे कायमचा दूर करण्यासाठी तुम्हाला एका अत्यंत सोप्या, सात्विक आणि प्रभावी उपायाचा अवलंब करावा लागेल, जो तुमचं नशीब बदलेल. दर शनिवारी आणि बुधवारी संध्याकाळच्या वेळी सूर्योदयानंतर किंवा सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाला मनोभावे श्रद्धेने स्वच्छ पाणी अर्पण करा आणि त्या झाडाच्या मुळाशी एक शुद्ध तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यासोबतच कोणत्याही एका शुभ गुरुवारी अत्यंत गरजू, गरीब किंवा अनाथ व्यक्तीला पिवळ्या रंगाचे वस्त्र, कपडे किंवा यथाशक्ती अन्नदान करा. हा अत्यंत छोटा आणि साधा वाटणारा उपाय तुमच्या कुंडलीतील बुधाचा आणि गुरुचा प्रभाव हा मोठा दोष पूर्णपणे नष्ट करेल. तुमच्या प्रगतीचे अडकलेले सगळे मार्ग अतिशय वेगाने मोकळे करेल आणि तुमच्या जीवनात सुखाची सावली घेऊन येईल. त्यामुळे हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा. तुमचं नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या संपूर्ण आयुष्यात सुख, समृद्धी, ऐश्वर आणि प्रचंड मानसिक शांतता कायम राहण्यासाठी तुमच्या इष्टदेवतेचे नाव म्हणजेच श्री स्वामी समर्थ किंवा
तुमचा अत्यंत प्रिय असणारा मंत्र खाली कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने नक्की लिहा. आणि हा अत्यंत भावूक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेला असेल आणि तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर आपल्या जवळच्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत आणि परिवारासोबत न विसरता शेअर करा. व्हिडिओला मनापासून लाईक करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.